आणि आता बातमी नाशिक जिल्ह्यातल्या देवळ्यामधून आईवडील नसलेल्या राज्यातल्या 100 अनाथांना शिवनिश्चल ट्रस्टनं वर्षभराकरता दत्तक घेतलंय। या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च करून त्यांचं जीवनमान प्रकाशित करण्याचा प्रयत्न ट्रस्टनं केलाय। मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला। आमदार बच्चू कडू, अभिनेते भूषण कडू यांना यावेळी शिवनिश्चल पुरस्कारानं गौरवण्यात आलं। सरकारने तुमच्यात फरक असला पाहिजे। सरकारनं आमदाराचा पगार वाढवला आणि यशवंतजी तुम्ही अनाथाचा आधार दिला, हे फरक आहे। हा फरक आहे आणि हा फरक तुम्ही आम्ही खऱ्या अर्थानं लक्षात घेतला पाहिजे। पैसा सरकार जोड जास्त आहे, पैसा यशवंतजी जोड कमी आहे, पण विचार आमदाराचा नाही, कर्मचाऱ्याचा नाही, अधिकाऱ्याचा नाही, विचार अनाथाचा आहे, अपंगाचा आहे। याला आमचा सलाम आहे। शिक्षणाकरता आम्ही शैक्षणिक मदत करतो, विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात आर्थिक मदत आणि वर्षभराकरता शिक्षणासाठी लागेल तेवढं सगळं शैक्षणिक साहित्य ट्रस्टच्या वतीने आम्ही दिलं। म्हणजे तुमच्या वाहिनीच्या माध्यमातून माझी विनंती आहे, महाराष्ट्रामध्ये कोणत्याही भागामध्ये कुठेही अनाथ मुलगा तुम्हाला दिसला, आई वडील नसणारा अनाथ मुलगा असला तर आमच्याकडे संपर्क साधा। त्याच्या शिक्षणाची संपूर्ण व्यवस्था आम्ही करू। त्यांना कुणी नसेल तर त्या राहण्या खाण्याची व्यवस्था सुद्धा ट्रस्टच्या वतीने केली जाईल।